गारगाव पर्ली विभागामध्ये दरोडेखोर ठेकेदारांनी कसा भ्रष्टाचार चालवलेला आहे याची रोज उदाहरण आपण देतोय. रोज एक नवा भ्रष्टाचार बाहेर काढतोय. आज आहे 37वा दिवस. एक नवीन रस्ता, एक नवीन भ्रष्टाचार. सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांचा आदर्श कारभार कसा सुरू आहे याची उत्तम उदाहरणं जर पाहायची असतील तर जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये कुणीही यावं. खर तर अशोक चव्हाण हे आदर्श घोटाळ्यात अडकले होते. आता ते जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या घोटाळ्यात अडकतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सलग 37 दिवसामध्ये आम्ही 37 प्रकरणं दाखवली. आजचं जे प्रकरण आहे ते आहे सातपाडा ते काजलीचा पाडा रस्ता. माझ्या हातामध्ये या सातपाडा काजलीच्या रस्त्याची बिलं आहेत, अधिकृत त्याच्यावर शिक्के आहेत. माहितीच्या अधिकारामध्ये आपण ही माहिती घेतलेली आहे. तुम्हाला ती माझ्या फेसबुक पेजवर पाहायला मिळेल. रिपोर्टर शरद पाटील या नावाचं जे पेज आहे त्या पेजवर हा सगळा भ्रष्टाचार आम्ही सातत्याने मांडतोय. तुम्ही हे बिल बघा, तुम्ही बिल अभ्यासा आणि लक्षात येईल की पीडब्ल्यूडीचे ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हे कशा पद्धतीने हरामखोरी करतात, कशी खोटी बिलं काढतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता हे जे बिल आहे हे बिल म्हणजे सातपाडा ते काजलीचा पाडा या गावामध्ये रस्ता नाहीये. तुम्हाला याच्या नंतर ते व्हिडिओ बघायला मिळतील. माझं जेव्हा बोलणं संपेल त्यावेळेस ते व्हिडिओ बघा तुम्ही. त्या गावातील लोक काय सांगतायत, तिथे कशा पद्धतीचा रस्ता आहे तोही तुम्हाला बघायला मिळेल. ह्या रस्त्यावर 2013ला 9 लाखाचं बिल काढले, 2015ला 11 लाखाचं बिल काढले, 2019ला 14 लाखाचं काम घेऊन त्याच्यावर 4 लाखाचं बिल काढलंय आणि फक्त खडीचे ढीग ठेवलेत आणि 5 लाखाचं बिल काढले. 4,95,000 एवढं त्यांनी ते बिल काढून ते मोकळे केलेले आहेत. आता हे काम जे आहे ठेकेदार आहे प्रथमेश अरुण अंबवणे. आता हे प्रथमेश अरुण अंबवणे यांच्या नावावर जरी काम असलं तरी या मागचा सूत्रधार, खरा दरोडेखोर ठेकेदार कोण हे शोधायची वेळ आली. कारण हे अशा सुभेंवर, अशा एजन्सींवर हे कामं घेतात आणि त्याच्यानंतर घोटाळे करून या सुभेंना फशी पाडतात. म्हणजे खरं तर प्रथमेश अंबवणे आणि या सगळ्या सुभेंनी याच्या आधीचे माझे व्हिडिओ प्रकाशित झालेले आहेत ते जर तुम्ही बघितले तर तुमच्या लक्षात येईल की या दरोडेखोर ठेकेदारांच्या मागे लागू नका. हे अनेकांना फासावर देतील, अनेकांना विष प्यायला लावतील. तुमची अवस्था त्याच्यापेक्षा वाईट होईल. कारण माझ्याच एका प्रकरणामध्ये एका सुभेला 2.5 वर्षाची जेल झाली होती. विषय होता ठक्कर बापाचा. तुमची ती अवस्था होऊ नये असं वाटत असेल तर त्वरित हे सगळे 2%, 3% घेण्याचे तुमचे प्रकार थांबवा. कामं स्वतः करा, नाहीतर जेलमध्ये जा. आता या कामाची वर्क ऑर्डर बघा कधी आहे. 14/12/2018ला वर्क ऑर्डर दिले. काम घेतलंय 17% बिलोनी. जव्हार पीडब्ल्यूडीचं प्रत्येक काम हे 15%च्या वरच असतं आणि ते काम 15 ते 20% बिलोनी घेऊन त्यांना कसं परवडतं या संदर्भात उत्तर आपण आधीच्या भागात दिलेलं आहे. माझ्या हातात अशी बरीच प्रकरणं आहेत की बिलोमध्ये काम घ्यायचं आणि त्याचं पूर्ण रकमेचं बिल काढायचं. अशी प्रकार अनेक होतात. हेही काम 17% बिलोनी घेतलंय. 22/11/2019ला ते त्याचं बिल निघालेलं आहे. काम होतं 14,15,508 रुपयांचं काम होतं. 14 लाखाचं काम होतं. ते 17% बिलोनी म्हणजे 11,74,456 रुपयाने घेतलंय. त्याचं रनिंग बिल 22/11/2019ला 4,94,902 रुपये काढले. म्हणजे रनिंग बिल 45% दिले गेले. आता 22/11/2019 ते 1 डिसेंबर 2021, आज 1 डिसेंबर आहे, आजपर्यंत ते रस्त्यावरचे खडीचे ढीग जसेच्या तसे आहेत. काम झालेलं नाहीये, काम पुढे केलेलं नाहीये, बिल मात्र दिलंय. आणि ते बिल ज्या पद्धतीने दिलंय ती जर सगळी पद्धत बघितली तर हे किती हरामखोर ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर हे आपल्या लक्षात येईल. आता हे 2 वर्ष काम थांबलंय तरी सुद्धा ठेकेदाराला कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही,
ठेकेदारावर कुठलीही कारवाई केली नाही. खडीचे ढीग टाकून असं बिल काढण्याचे प्रकार आणि नंतर खडी उचलून नेण्याचे प्रकार हे अनेक गावात घडले. निवडणुका आल्या की खडीचे ढीग टाकले जातात, त्याच्यानंतर ते खडीचे ढीग उचलून नेले जातात आणि त्याच्यानंतर त्याची बिलं काढली जातात. असे प्रकार अनेक गावात घडलेत. इथे मात्र ही सागपाडा ते काजलीपाडा गावातील लोक जी आहेत ती हुशार आहेत. त्यांनी ते खडीचे ढीग उचलू दिलेले नाहीत. जे दरोडेखोर ठेकेदार आहेत त्यांनी काही गावांमधले खडीचे ढीग उचलले. इथे मात्र त्यांना उचलता आलेले नाहीत. ते खडीचे ढीग तुम्हाला याच व्हिडिओमध्ये पाहता येतील. आता ठेकेदारावर कारवाई होणं आवश्यक होतं. आता आमची मागणी उलटी आहे की ठेकेदारावर कारवाई नका करू. ठेकेदाराचा फार काही दोष आहे असं आता मला वाटत नाहीये. खरी हरामखोरी जी आहे ना, या बिलावर सह्या करणारे ज्युनियर इंजिनियर आहेत. हे बिल रेकॉर्डिंग करणारे, हे बिल तयार करणारे ज्युनियर इंजिनियर, डेप्युटी इंजिनियर आणि बिल काढणारे कार्यकारी अभियंता आहेत. ज्यांनी कोणी हे बिल रेकॉर्डिंग केलं असेल त्याला तात्काळ निलंबित केलं पाहिजे. कारण तो असेच प्रकार अनेकदा करतोय, अनेक वेळा त्याने केलेत आणि अनेक वेळा तो करत राहील. खरं तर यांना शरम वाटायला पाहिजे, कोण जे शाखा अभियंता असतील त्यांना. खरं त्यांची बायका पोरं उपाशी मरतात की काय आणि त्याच्यासाठी हे खोटेगिरी करतात की काय असं आता विचारायची वेळ आलेली आहे. खरं तर बायका पोरांनी जरा विचारलं पाहिजे, एवढी हरामखोरी करण्याचं तुमचं कारण काय. माझ्या हातामध्ये बिल आहे. या बिलावर फेसबुकवर तुम्ही बघा, हे जे बिल आहे फॉर्म 47 पेडमध्ये एक फॉर्म असतो बिलाचा 47 नंबरचा, त्या बिलावर कुठल्याही प्रकारच्या सह्या नाहीत. अकाउंटिंगची सही नाही आहे, फक्त सब डिव्हिजनल इंजिनियर त्याची सही आहे. अकाउंटची सही नाही आहे, क्लर्कची सही नाही आहे, म्हणजे बिल तपासलेलंच नाही आहे. त्याच्यानंतर ऑडिटरची सही नाही आहे, सुप्रिटेंडंट किंवा गॅजेटेड ऑफिसरची सही पाहिजे ती नाही आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची सही नाही आहे, कोणाच्या सह्या नाही आहेत. काम मात्र झाल्याचं दाखवून बिल काढले. तुम्ही जर 2 नंबरचा जर कॉलम बघितला तर त्याच्यावर कोणाच्या सह्या नाही आहेत. 3 नंबरचं जे पेज आहे त्याच्यावर सिग्नेचर ऑफ कॉन्ट्रॅक्टर त्याची सही नाही आहे, कॉन्ट्रॅक्टर सिग्नेचर नाही आहे, त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ ऑफिसर ऑथराइज पेमेंट जो करतो त्याची सही नाही आहे. बिल मात्र निघाले. ही जी वर्क ऑर्डर आहे, वर्क ऑर्डरवर लिहिलंय कन्स्ट्रक्शन ऑफ सागपाडा टू काजलीचा पाडा रोड, कुठेही चॅलेंज नंबर नाही आहेत आणि म्हणून 4-4 वेळा ही बिल काढली जातात. कारण चॅलेंज नंबर न घेता ही कामं केली जातात. बिल काढलंय 4,94,902 रुपये. आता याच्यामध्ये पेज क्रमांक 2 बिलाची जी कॉपी आहे त्याच्यामध्ये बिल कसं काढलंय त्याची एक माहिती असते. ती जर तुम्ही माहिती जर बघितली, ती जर फेसबुकवर वाचली तर तुमच्या लक्षात येईल की किती संतप्त गोष्ट आहे. म्हणजे तळ पाहिजे आपल्या मस्तकात जाईल. हे जे पेज आहे या पेजवर इंग्रजीमध्ये सगळे 2 कॉलम आहेत आणि त्याचं पहिल्या आयटमचं बिल काढलेलं आहे 3,60,000 रुपये. दुसऱ्या कॉलम मध्ये आहे 1,92,000 रुपये. त्याच्यावर सह्या आहेत, शिक्के आहेत, माहिती झाली कारण माहिती म्हणजे ऑथराइज असेल. त्यात लिहिलंय असं, म्हणजे प्रत्यक्ष त्या रस्त्यावर काही नाही आहे, पण काय लिहिलंय त्याचं आम्ही इंग्रजीमध्ये तर मराठी ट्रान्सलेशन केलंय. कामाच्या अद्ययावत बाबीनुसार अंमलात आणलेले प्रमाण, म्हणजे कामाच्या एस्टिमेट प्रमाणे जे प्रमाण आहे खडीचं आणि बाकी सगळ्याचं ते सगळं बरोबर आहे. उपहेड अंतर्गत गट केलेले किंवा अंदाज दर युनिट मापन तारीख पुस्तकाच्या, म्हणजे मोजमाप पुस्तिका आपले MB बोलतो त्याच्यानुसार 4,5,6,7 क्रमांकाचे ॲटम हे बरोबर आहेत. लेइंग स्प्रेडिंग अँड कॉम्पिटिंग स्टोन एव्हरीगेट प्रदान करणे, विशिष्ट आकाराचे वॉटर बाउंड, म्हणजे पाणी मारलेलं आहे, तुमच्या खडी चांगली पसरलेली आहे, ती रोलरने दाबलेली आहे. याच्यासह एक समान जाडीच्या हँड पॅकिंग, म्हणजे एक समान ती खडी आहे, योग्य ग्रेडमध्ये ती पसरवलेली आहे, कॅम्बर लागू केलेला आहे, पाणी मारलेलं आहे, कॉम्पॅक्शन विश्लेषण आणि व्ही साइड अटॅचमेंटमध्ये व्यवस्थित ते काम केलेलं आहे, स्क्रीनिंग बाइंडिंग साहित्य ब्रूम केलेलं आहे, आवश्यक घनतेनुसार ग्रेडिंग, त्याची ग्रेडिंग ही त्यांनी लिहिलंय 13.2 मिलीमीटर, एकूण 40 मिलीमीटर स्टोन नेटल ट्रेयर्स, 30% क्रशर तुटलेली, 70% हाताने तोडलेली, ट्रेलुनेबल ब्लास्टिंग हिटिंग आणि फवारणीद्वारे मिसळलेली सध्याची पृष्ठभागावर पसरलेली आहे. त्याच्यानंतर ग्रेड 1.75 किलो स्प्रेडिंग आकाराचे इट्सअप 8 ते 9 बॉटम वजन असलेल्या स्टॅटिक रोलरसह
कॉम्पॅक्ट करून ती खडीची दबाई केलेली आहे. सध्याच्या WBM पृष्ठभागाच्या निवडीनुसार तांत्रिक विशिष्टता 506 इत्यादीनुसार कॉम्पॅक्शनची इच्छित डिग्री सक्षम होईल अशा पद्धतीने काम केलेलं आहे. 174.19 आणि 313.20 ॲटम क्रमांक 12 रॉयल्टी शुल्क इत्यादी तरतूद पूर्ण केलेले आहेत आणि 141.34 एकूण डिऑइल 1700 अशा पद्धतीने हे काम पूर्ण झाल्याचं या कॉलम मध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही फेसबुकवर बघू शकता. इतकी खोटेगिरी करण्याचं नेमकं कारण काय? जो कोणी ज्युनियर इंजिनियरनी सातपाडा काजलीपाडा या रस्त्याचं बिल रेकॉर्डिंग केलंय, ज्या डेप्युटी इंजिनियरने हे बिल करून एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडे पाठवलंय आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरनी हे सगळं बिल सँक्शन केलंय, त्यांना थोडी तरी शरम असेल तर त्यांनी स्वतःच PWDचा राजीनामा द्यावा. कारण 100% गाव हे आदिवासी आहे. या आदिवासी गावामध्ये खडीचे ढीग ठेवलेले आहेत आणि खडीचे ढीग तसे तसे असल्यानंतरही ती खडी पसरलेली आहे, ती खडी व्यवस्थित दबाई केलेली आहे, ती आकारमान त्याचं बरोबर आहे, पाणी मारलेलं आहे, रोलर फिरवलेला आहे. ज्या ज्या गोष्टी इस्टिमेट मध्ये आहेत त्या सगळ्या करून 4,95,000चं बिल काढलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जे दुसरं बिल जे राहिलेलं होतं तेही कदाचित निघाले असेल, कारण ठेकेदारांनी ते काम अजून केलेलं नाही. कारण बिल निघायचं असतं तर त्यांनी केलं असतं, पण तेही निघाले असेल. ते बिल माझ्या हातात नाही म्हणून त्या विषयावर मी बोलणार नाही. जे बिल हातात आहे त्या विषयावर बोलतोय. तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ याच्यानंतरचा पहा. खडीचे ढीग कुठे आहेत, पसरले आहेत का? कारण खडीच्या ढिगाची पूर्ण व्हिडिओ शूटिंग आम्ही याच्याआधीच तुम्हाला बघायला सांगतोय की विहे गावाचा जो रस्ता आहे तो रस्त्याचं एकूण प्रकरण आम्ही बाहेर काढलं. त्यावेळेस त्या खडीच्या ढिगांवर माजी आमदार पांडुरंग बरोरा यांना बसून आम्ही शूटिंग घेतली होती. अधीक्षक अभियंता विलास कांबळे यांनी जेव्हा त्यांना विचारलं की हे खडीचे ढीग दिसत आहेत, तेव्हा ठेकेदारांनी आई बहिणीच्या मुलींच्या शपथी घेऊन सांगितलं होतं. त्याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियरनी शपथ घेतली होती, डेप्युटी इंजिनियर त्यावेळेस त्यांनी शपथ घेतली होती की मी आईची शपथ घेऊन सांगतोय की हे सगळं खोटं आहे, आम्ही काम पूर्ण केलंय. आणि त्याच्यानंतर जे काही 2-3 ढीग राहिले काम करून खडी, म्हणजे आम्ही जास्त खडी टाकली होती, काम कमी खडीमध्ये झालं आणि जास्त खडी टाकलेली तसेच ढीग आहेत, त्या 2-3 ढिगांवर बसून यांनी ही शूटिंग केली असं सांगितलं. म्हणजे एवढा नीचपणा कुठलाही माणूस पैशासाठी तरी करणार नाही. एवढा नीचपणा डेप्युटी इंजिनियर आणि ठेकेदारांनी केला होता विरे गावच्या. तो दरोडेखोर ठेकेदार कोण सगळ्यांना माहिती आहे, नाव घेणार नाही 10 वेळा. पण त्यांनी आई बहिणीच्या शपथी घेऊन सांगितलं होतं की खडीचे ढीग फक्त 2-3 शिल्लक आहेत. आम्ही त्या व्हिडिओमध्ये 28 ढीग दाखवले होते. शेवटी ते प्रकरण खोटं आहे सांगण्याचा प्रयत्न केला. आम्ही खरं आहे सांगत होतो. शेवटी ते खरं ठरलं. तिथले जे अधिकारी तपासायला गेले त्यांनी सांगितले तुम्हाला काम करावं लागेल, तुम्ही खोटं फसवताय. आता आम्ही ही शूटिंग त्याच्यासाठी दाखवतो त्या गावातली. ती लोक काय बोलतात तेही बघा. आणि खडीच्या ढिगाची शूटिंग बघा. रस्त्याच्या कडेला 2 वर्षापासून खडीचे ढीग पडलेले आहेत आणि बिलामध्ये काय सांगतात, हे सगळे खडीचे ढीग पसरलेले आहेत, रस्ता अत्यंत चांगला झालेला आहे आणि म्हणून 45% हे रनिंग बिल दिले. आता पूर्ण बिल दिलं असेल की नाही ते माहित नाही, पण लुटारू ठेकेदारांनी ते काम पूर्ण झालंय असं सांगून त्याची बिलं काढलेली आहेत. आता हे ढीग मोजून घ्या, तपासून घ्या. म्हणजे अधीक्षक विलास कांबळे यांना त्यांचे ठेकेदार, त्यांचे हाताखालचे कर्मचारी हे कसं मूर्ख बनवतात हे विरे गावातून बघितलंय. आता मी कांबळेंना विनंती करतोय की एकदा खुर्चीवरून उठा. ही जी आम्ही कामं दिलेत 85 कामं, त्याच्यापैकी कुठल्याही एका कामावर जा आणि तिथली वस्तुस्थिती बघा. आता सागपाडा काजलीचं प्रकरण हे आम्ही तुम्हाला डायरेक्ट दाखवतोय, ते तुम्ही बघा. त्याच्यावर विश्वास असेल तर तुम्ही त्या गावामध्ये जा आणि तुम्ही तिथे बघा. आता हे ढीग तुम्ही बघितले, त्या गावात जाऊन आले आणि त्याच्यानंतर तुम्ही कारवाई केली तर तुम्ही या भ्रष्टाचारामध्ये सहभागी नाहीत असं आम्ही मानू. नाहीतर ह्या प्रकरणामध्ये तुम्ही सहभागी आहात. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता तर आहेच, ते तर दुकान टाकूनच बसले. कुठलाही बिलाना कुठेही सही करतात, जे दिले ते घेतले. अगदी सचिन वाझे सारखी परिस्थिती ही निर्माण होणार आहे PWD मध्ये. बऱ्याच लोकांना वाटतं हे प्रकरण मिटेल, पैसे देऊ, दम देऊ, शरपडीची प्रकरण काढू, त्याला गप करू. जरी आता हे सगळं तुम्ही करणार असाल, जरी सगळं शक्य झालं तरी हे सगळं उघडकीस आलेलं प्रकरण कोणत्याही पातळीवर आता बंद होणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. लोक पिसाळलेले आहेत, लोक वैतागलेले आहेत. तुम्ही बघा
आता ही लोक काय बोलतात आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्या लक्षात येईल की काजलीपाडा या गावातली अवस्था नेमकी काय आहे आणि या हरामी ज्युनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियरनी नेमके कशा पद्धतीने पैसे खाल्ले. काजलीचे पाडचे रहिवासी आम्ही आहोत. इथे 2 वर्षापूर्वी खड्डे टाकलेला आहे आणि रस्ता काही झालेला नाही. फोन केला होता ना मला. तुला काही वागितलं गेला तुला सांग कुठं